नमस्कार मंडळी, MTO's किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण स्प्रिंग रोल बनवणार आहे। चला तर मग आपण डो तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे। थोडासा ओवा असा कुसरून चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचा। यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ। आता चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं। जास्त पण पातळ करू नका, थोडंसं घट्टच ठेवा। बघा, अशा प्रकारे डो करून घ्यायचा आहे। जास्त पण घट्ट करू नका आणि जास्त पण पातळ करू नका। आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवूया। मी आताच तेल लावत नाही, तर मग आपण स्टफिंगची तयारी करूया। त्यासाठी मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, जिरे, थोडीशी बडीशेप, धन पण, लसूण, मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर मग बनवूया आपण स्टफिंग। बारीक करून घेऊया। त्यासाठी मी जिरे, बडीशेप आणि थोडेसे धने, 4-5 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊया। चला तर मग आपण आता भाजी करून घेऊया। त्यासाठी मी 1 चमचा तेल घालत आहे। यामध्ये आपण थोडेसे जिरे, मगाशी छान प्रकारे केलेला मसाला घालून घेऊया। यामध्ये आपण धना पावडर, हळद, थोडासा घरचा मसाला, यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून मसाले जळले नाही पाहिजे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। यामध्ये आपण कुसरून बटाटे घालणार आहे। याला आपण आता चांगल्या प्रकारे तेल लावून घेणार आहे। आपण आता स्प्रिंग रोलचे वडे करून घेणार आहे। त्यासाठी मी आता थोडंसं तेल लावत आहे। अशा प्रकारे आपण रोल करून घेणार आहे। अशा प्रकारे छोटासा गोळा करून घेणार आहे। चांगल्या प्रकारे चपाती लाटून घ्यायची। बघा मंडळी, आपण अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे। आता मी त्याला चौकोनी अशी कट करून घेणार आहे। अशा प्रकारे मी बारीक कापून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तसे कापून घ्यावे। बघा, आपण हे अशा प्रकारे ठेवणार आहे आणि ह्याला छान प्रकारे रोल करून घेणार आहे। थोडंसं कडेला पाणी लावून चांगल्या प्रकारे रोल करून घ्यायचं आहे। बघू शकता, अशा प्रकारे चांगला आपला रोल झालेला आहे। चला तर मग आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊया।